उत्सवाची सर्वजण गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते। असा सर्वांचा लाडका गणपती बाप्पाच्या उत्सवाला शनिवारपासून धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणपती बाप्पासह घरोघरी मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची उत्साहात स्थापना करण्यात आली। नुकत्याच झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याने गणेश भक्तांत मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले। घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांची देखील यावर्षी मोठी धामधूम असल्याची पाहायला मिळाली। घाटनांद्रा या ठिकाणी सार्वजनिक आणि घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे। यावेळी गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य, सजावटीचे साहित्य तसेच श्रींची मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांनी येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात मोठी गर्दी केली होती। सायंकाळी गणेश भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात मंदिर परिसरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढून आकर्षक सजावट केलेल्या मखरात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आणि मंदिरात ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात गणेशाची विधिवत पूजा केली आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी गणपती बाप्पाच्या जयघोषात परिसर दणाणून गेला। तर 11 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने भाविकांत मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले। 10 दिवस कानावर ऐकू येणारे ब्रह्मवृंदाचे स्वर, आरती यामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले। यावेळी गणेश भक्तांनी बाप्पासमोर नतमस्तक होत गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली। यावेळी गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।